नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज विजयनगर येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महाचंडी यज्ञाचे आयोजन केले होते. लिंगणूर मठाचे मठाधिपती श्री श्री गणेश्वर महाराज यांच्या पवित्र सानिध्यात हा महाचंडी यज्ञ संपन्न झाला. विजयनगर येथील 55 पती-पत्नी जोडपी या महाचंडी यज्ञात आहुती देण्यासाठी बसले होते. पवित्र मंत्रोच्चार, भक्तिपूर्ण वातावरण, संपूर्ण भारत देशासाठी श्रीराम पर्वाची दिव्य अनुभूती, सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण आणि विजयनगर येथे माननीय राजूभाऊ कोरे व परिवारामार्फत तसेच संपूर्ण विजयनगरतर्फे या यज्ञाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर 51 कुमारिकेंचे पाद्यपूजनही करण्यात आले व त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच 2000 भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजप नेते पृथ्वीराज बाबा देशमुख यांनीही उपस्थिती लावली होती. नमस्कार. आज आपण आहोत विजयनगर येथे आणि विजयनगरमध्ये आज महाचंडी यज्ञाचं आयोजन केलं होतं. अयोध्येत सध्या आता चालू असलेल्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त या महाचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज आपल्या देशामध्ये तमाम जगामध्ये गेल्या 500 ते 600 वर्षापासून भारतातल्या सर्व हिंदू धर्मियांची जिथं आस्था आहे आणि सर्व हिंदू धर्मियांचं जे आराध्य दैवत आहे अशा प्रभू रामचंद्रांचं आज मंदिराचं आज प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी होत आहे. आणि शेकडो वर्षांचं जे स्वप्न होतं आणि कित्येक पिढ्या गेल्या जे राम मंदिर बघू शकले नाहीत. आम्ही एक धन्य आहोत की आम्ही बघू शकतोय डोळ्यानं की प्रभू रामचंद्रांचा जे भारतात आणि अयोध्येत जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला अशा ठिकाणी आज त्यांचं भव्य आणि दिव्य असं राम मंदिर त्या ठिकाणी उभा राहते. आणि मग त्या राम मंदिराची जी तिथी काढलेली आहे ती या भारतातल्या शेकडो ज्योतिषांनी त्याच्यावर प्रचंड अभ्यास करून जी तिथी काढली की ज्या तिथीला आजच्या दिवशी आता काही थोड्याच वेळात राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना तिथं होते आहे. आणि रामलल्लांची मूर्तीची तिथं आज विराजमान होते. साक्षात प्रभू रामचंद्राचा अंश त्या मंदिरात येण्यासाठी आज गेल्या महिन्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा चालू आहेत. आज देशामध्ये संपूर्ण एक आनंदाचं वातावरण आहे. आणि याच भावनेनं आम्ही गावातील नागरिकांनी एकत्र होऊन आम्ही असं ठरवलं की एवढा चांगला जर मुहूर्त असेल तर तो आपण गमावता कामा नये. आणि त्या मुहूर्तासाठी आदरणीय आमचे गुरुवर्य लिंगणूर मठाचे आदरणीय गणेश्वरजी महाराज यांच्या सानिध्यात आज आम्ही या ठिकाणी महाचंडी यज्ञ करतोय. आणि महाचंडी यज्ञाचं फळ हे फार चांगल्या प्रकारे लोकांना मिळत असते असं सर्व ठिकाणी मानलं जाते. माझ्या गावातील नागरिकांना देखील माझ्या गावातील माता भगिनींना एक चांगल्या पद्धतीनं तिची अनुभूती यावी. त्यांच्या संसारातील अडचणी असतील किंवा आणखीन काही समृद्धी असेल, सुख समृद्धी असेल, शांतता असेल, चांगलं आरोग्य असेल यासाठी स्थैर्य मिळावं आणि मग सगळ्याच लोकांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनानं आमच्या सर्वच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन हा यज्ञाचा संकल्प केला. आणि आज त्या यज्ञाला आम्हाला सांगताना आनंद वाटतो. आज 55 पती-पत्नींनी आज पूजेला बसले. पहाटे 4 पासून आज इथं बसले. 6 ते 7 तासाची चांगल्या पद्धतीची पूजा आमच्या गुरुवारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी झाले. आमचे महाराज आहेत, महाराजांच्या मार्फत आज या चांगल्या प्रकारे पूजा संपन्न झाली. आणि याच ठिकाणी कन्यापूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला. कन्यापूजनाचं महत्त्व काय आहे आणि महाचंडी यज्ञाचं महत्त्व काय आहे हे आज आम्हाला महाराजांनी चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्ही आशा करतो की या इतक्या पावन तिथीच्या दिवशी आम्ही महाचंडी यज्ञ करू शकलो. आणि माझ्या गावातला हा पहिला उपक्रम आहे. एवढा आध्यात्मिक मोठा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी एकत्र होऊन चांगल्या पद्धतीने साजरा केला आहे. आज या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं लाईव्ह टेलिकास्ट दिसण्यासाठी आम्ही मागं स्क्रीन देखील लावलेली आहे. आणि आज तमाम विजयनगरवासीय आनंदात आणि मोठ्या उत्साहानं धामधुमीत हा सण उत्सव साजरा करत आहेत. आणि मी आजच्या या यज्ञाच्या प्रीत्यर्थ इतकं सांगू शकतो की आज आम्ही प्रभू रामचंद्राकडे मागणं मागतो. आज महाचंडी यज्ञाच्या माध्यमातून जी शक्तिपीठं आहेत आणि जे हिंदू धर्माचं सर्व शक्तिपीठं आहेत आणि माता चंडीला आज एक मागणं मागतो की माझ्या गावातील सर्वच नागरिकांना सुख, शांती, समाधान, स्थैर्य लाभो.
एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो, ज्यांनी या उपक्रमामध्ये गेल्या 15 दिवसापासून अहोरात्र मेहनत करून हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं साजरा केला. त्या सर्व तरुणांचं, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आणि सर्वच ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो.